सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील कथित अपहरण प्रकरणावरून राज्याच्या विधानसभेत मोठा वाद रंगला। या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं, कोणावर आरोप झाले आणि सभागृहात गोंधळ का झाला हे जाणून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले पहा। महाराष्ट्रातली एक गाजलेली लावणी या ठिकाणी ऐकवली, ती पुन्हा ऐकवतो। हो, आईना दुपारी भीमा तिरी खोडी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली। आता खोडी कोणी काढली आणि करंगळी कोणाची मोडली हे काही कळायला मार्ग नाही। पण सातारा जिल्हा म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा, पवार साहेबांचा नंतर बोलूया, पण बाळासाहेब देसाईंचा जिल्हा, लक्ष्मण तात्यांचा जिल्हा, म्हणजे दोघं रस्त्यावर फिरायला लागले की वाघ असायचे, वाघ उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला। तर तुम्ही ऐकलं जितेंद्र आव्हाड यांनी साताऱ्यातील घटनेवर जोरदार टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले। करंगळी कुणाची मोडली आणि खोडी कोणी काढली असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। साताऱ्यासारख्या राजकीय परंपरा असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करत त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचं म्हटलं। यावेळी त्यांच्या वक्तव्यावर सभागृहात काही काळ भाषाही पिकला, पण त्यानंतर वातावरण आणखी तापलं। शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले पहा। बरोबर धक्काबुक्की झाली म्हणजे मार खाल्ला नाही, त्यामुळे ते मार खाल्ला हे काढून टाका। पोलिसांना नडलो आम्ही नाही, अध्यक्ष महाराज मी परत सांगतो, आम्ही चौघच होतो आणि 100 पोलीस होते, तरी सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी नडलो। त्यामुळे मार खाल्ला असं म्हणू नका। धक्काबुक्की झाली, झटापट्टी झाली हे जरूर म्हणा, हातापायी झाली आमची, विषयावर बोला। हा, यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी थेट आरोप करत म्हटलं की घटनेची पायमल्ली होत आहे आणि इतकी गंभीर परिस्थिती आहे की एकनाथ शिंदे यांना स्वतः सभागृहात येऊन सांगावं लागतं। नेमकं त्यांनी काय सवाल केला पाहूया। एकनाथ शिंदे साहेबांना येऊन सभागृहात बोलावं लागतं की घटनेची पायमल्ली होते, लोकशाहीचा खून होतोय। तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगावं लागतंय काय चालू आहे। अध्यक्ष महोदय, संख्या 37, एकीकडे 27, 8 जे काय असेल ते जाऊ दे, त्यांचे 32 करा। पण तुमच्याकडे संख्या जास्त असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तुमचे 2 सदस्य आत जात असताना त्यांना घसटून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं, पळवून नाही म्हणजे तुम्हाला घेऊन गेले, ठीक आहे, चांगले। अहो तुम्ही कुठल्या खानदानातले, अहो तुमच्या वडिलांची ओळख काय, गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग पोलीस मध्ये। हो आव्हाड साहेब, तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला। यावर शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला। साहेबांनी आमच्या परिवाराचा उल्लेख करून माझ्याकडे अंगुली निदर्श केला आणि माझा उल्लेख केला। त्यांनी नोटीस दिलेलं नाही असं म्हणताना, त्यामुळे नोटीस दिल्याशिवाय त्यांना अशा पद्धतीचा नामोल्लेख करता येणार नाही। चला आपण विचार। शंभूराज देसाई बसल्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी आपला मोर्चा मकरदाबांच्या दिशेने वळवला। मकरदाबांवर टिप्पणी करताना ते म्हणाले की, आणि सर्वात वाईट काय वाटतंय की तुमच्या नेत्याला या सभागृहात येऊन सांगावं लागतंय की घटनेची पायमल्ली झाली आहे। घटना आमच्या मंत्र्याला मारलं। आता मी ते शिवसेनेचा वाघ वगैरे काढत नाही, जाऊ द्या, पण काय चालू आहे, एकीकडे मेजॉरिटी असताना दुसरीकडची मायनॉरिटी येते आणि मेजॉरिटीला बाजूला करून मायनॉरिटीचा अध्यक्ष बनवतात। ही लोकशाहीची पायमल्ली आहे की नाही आहे? आणि एरवी सरकारला सांभाळणारे, आता तर तुमचं नाव घेऊन शकतो ना, सर्वात पुढाकाराने सरकारला सांभाळणारा मंत्री कोण? नाही काय पाहिजे
तर शंभूराज देसाई, मकरंद आबा पाटील तर बिचारे शांत आहे. पण त्यांनी धक्का किती घेतलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालाय. आणि बघा ना, म्हणजे ते भीती नका होईना तुमच्या बाजूला येऊन बसलेत. म्हणजे